मुंबई नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी बहुमत कमावलं आहे. म्हणजे महापालिकेत भाजपची शिंदे सेनेची सत्ता येईल अशी परिस्थिती आहे. संख्याबळ आहे तेवढं त्यांचं. परंतु याच्यामध्ये एक ट्विस्ट आला आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंनी मुंबईचं महापौरपद अडीच वर्ष असं विभागून द्या. म्हणजे 2.5 वर्ष आमचा महापौर शिंदे सेनेचा आणि 2.5 वर्ष भाजपचा, अशी मागणी शिंदे सेनेच्या नगरसेवकांकडून नेत्यांकडून पुढे आली आहे. त्यामुळे एकच खळबळ आहे. म्हणजे आता प्रॉब्लेम असा आहे की मुंबई महापालिकेमध्ये सत्ता आणायची असेल तर बहुमतासाठी 114 नगरसेवक पाहिजेत. 114. आता यांच्याकडे भाजप आणि शिंदे सेनेकडे 118 आहेत. त्यामुळे त्यांची सत्ता येऊ शकते. परंतु एकनाथ शिंदेने हा रोड स्पीड ब्रेकर टाकला आहे. त्यामुळे भाजपवाले आता परेशान झालेले असतील. कारण शिंदे सेना जर अडून बसली तर भाजपला मुंबईत सत्ता म्हणजे आपला महापौर बसवणं अशक्य होणार आहे. आता एकनाथ शिंदे हे बार्गेनिंग पॉवरसाठी प्रसिद्ध आहेत. योग्य वेळी ते आपली स्वतःची ताकद दाखवतात. आता त्यांनी ताकद दाखवणं सुरू केलं आहे असं दिसतं. एकूण म्हणजे त्यांनी आपल्या सर्वच नगरसेवकांना, शिंदे सेनेने आपल्या नगरसेवकांना मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये नेण्याचं ठरवलं आहे. ताज म्हणजे 5 स्टार हॉटेल आहे. तिथे 3 दिवस या नगरसेवकांना ठेवण्यात येणार आहे. तर ताज हॉटेलमध्ये नगरसेवक म्हणजे निवडणुका किती महाग झाल्या आणि आता येणारे नगरसेवक किती महाग आहेत, त्याची किंमत काय म्हणजे राजकीय मूल्य नगरसेवकांचं किती वाढलं आहे, महागलं आहे, ते त्याच्यावरून लक्षात येईल तुमच्या की नगरसेवकांना 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवत आहेत 3 दिवस. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी भावनिक कार्ड खेळायचं ठरवलेलं दिसत आहे. येत्या 26 जानेवारीपासून 23 जानेवारीपासून बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने शिवसेनेचा म्हणजे ठाकरे सेनेचा महापौर करावा असं कारण या नगरसेवकाकडून दिलं जात आहे की आमच्या नेत्याचा आता जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे आमचा महापौर करा. या सर्व घडामोडीमुळे प्रश्न आता उपस्थित झाला की महापौर कोणाचा. देवेंद्र फडणवीस म्हणत होते की महापौर मराठीचा होईल, मराठीचा महापौर. नंतर म्हणाले मग भाजपचा होईल. पण आता भाजपचा महापौर कसा होणार. आणि शिंदे सेना अडून बसते असं दिसत आहे. त्यामुळे हा जो म्हणजे भाजपसाठी डोकेदुखी आहे. यातून मार्ग कसा काढणार. कारण शिंदे सेनेला एकनाथ शिंदेंना पटवणं म्हणजे ते अवघड काम आहे. एकनाथ शिंदे ऐकतात का. महापौर नाही तर त्या बदल्यात स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद त्यांना दिलं जातं आहे का. हे सर्व पाहण्यासाठी मोठं इंटरेस्टिंग राहणार आहे. या घडामोडीवर उद्धव ठाकरे यांनी एक गुगली टाकली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की देवाची इच्छा असेल तर आपलाच महापौर होईल. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सेनेचा महापौर होईल असं उद्धव ठाकरे म्हणत आहे. अर्थात ते अशक्य आहे, शक्य नाही. महापौर भाजपचाच होईल
आणि भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, तो एकनाथ शिंदे पुढे आपली मान झुकवेल असं तर दिसत नाही. एकनाथ शिंदेंनी किती दबाव आणला, किती प्रेशर आणलं तरी शेवटी भाजप ताणून धरणार आहे. आता जेव्हा नवीन सरकार आलं त्यावेळेला एकनाथ शिंदे रुसून बसले होते. त्यांना स्वतःला मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं, ते उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं आहे माझे 2.5 वर्ष उरले आहेत मुख्यमंत्रीपदाची, त्यामुळे मला मुख्यमंत्रीपद द्या. ते रुसून बसल्याने त्या काळात ते आपल्या गावाला चालले गेले होते. त्या भानगडीत तो मुख्यमंत्री शपथविधी नव्या सरकारला यायला उशीर झाला, वेळ लागला. आता शिंदे तसाच गेम करतायत का? कारण शिंदे हे हार्ड बार्गेनर आहेत. आपल्याला जे पाहिजे ते समोरच्याकडून ते वसूल करतात. त्यामुळे आता एकनाथ शिंदे टाकलेला हा पत्ता भाजप कसा खेळतो त्याकडे साऱ्यांचंच लक्ष राहणार आहे. तुम्हाला काय वाटते? एकनाथ शिंदेंनी महापौर मागितला आहे 2.5 वर्षाचा, त्यांना तातडीने तो देणं योग्य ठरेल का? भाजप त्यासाठी तयार होईल का? कॉमेंट करा. नमस्कार.